मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। मुरुड जंजिऱ्याचा किल्ला हा सिद्धींच्या ताब्यात होता एवढाच इतिहास आम्हाला माहिती आहे। दरवर्षी हजारो पर्यटक मुरुडला येतात, जंजिऱ्याचा किल्ला बघायला जातात, हा किल्ला पाहतात, इतिहासाची त्यांना असलेली माहिती शेअर करतात। राजपुरी या गावातून आणखी 2-3 ठिकाणावरनं मुरुडमधनं जे आहे ते या किल्ल्यापर्यंत जाता येतं। हा किल्ला बघतात, त्या किल्ल्यावर गेल्यानंतर माहिती सांगायला कोणी गाईड नसतं, फक्त पुरातत्व विभागाचं तिकीट घ्यायचं, किल्ल्यात प्रवेश करायचा, अर्धा-पाऊण तासात किल्ला बघायचा आणि धावत पळत जे आहे ते किल्ल्यातून माघारी यायचं, असा प्रकार पर्यटकांना करावा लागतो। आमची इतिहासाची ऐतिहासिक ठिकाणं हेच आमच्या तीर्थस्थानाचं ठिकाण आहे, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला हवी। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारी अनेक ठिकाणं महाराष्ट्रात आहेत। कुठल्याही ठिकाणी राज्य शासनानं प्रशिक्षित केलेले चांगले गाईड, चांगले मार्गदर्शक जे ते उपलब्ध नाहीत। रायगडापासून प्रतापगडापर्यंत आणि शिवनेरीपासून मुरुड जंजिऱ्यापर्यंत हीच परिस्थिती आहे, हीच अवस्था आहे। मुरुडचा हा जंजिऱ्याचा किल्ला हा मुरुड जंजिरा या नावानं ओळखला जातो। हा किल्ला राम पाटील या कोळी गृहस्थांनी बांधला, त्यांच्याकडून मलिकांबरच्या तो ताब्यात गेला। मलिकांबरच्या ताब्यात असताना विशेषतः आफ्रिकन देशातनं आलेल्या इथिओपियासारख्या देशातनं आलेल्या सिद्धी लोकांनी जो तो ताब्यात घेतला, त्याचं कन्स्ट्रक्शन केलं, तो आपल्या ताब्यात ठेवला। कधी आदिलशहाकडे थांबत, कधी कुतुबशहाची बाजू घेत, कधी मोगलांकडे जात जो तो हा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये होता। या किल्ल्याशी संघर्ष मराठ्यांचा सुरू झाला, तो छत्रपती शिवाजीराजांच्या काळात सुरू झाला। हे सिद्धी जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या आश्रयानं जे आहे ते आजूबाजूच्या गावातल्या महिलांना पकडणं, लहान मुलांना पकडणं, त्यांची विक्री करणं, मानवी तस्करी करणं आणि मानवी विक्री करणं, माणसांची विक्री करणं, असा प्रकार करतायत। हे लक्षात आल्यानंतर जंजिऱ्यातल्या सिद्धींना थांबवलं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी सांगण्याची गरज नव्हती। या देशामध्ये स्वतःचा आरमार निर्माण करणारा पहिला राजकारणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो। भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं। केवळ व्यापारासाठी स्वतःचा आरमार उभा करणारा समुद्रगुप्त नावाचा एक राजा तत्पूर्वी होऊन गेलेला होता, परंतु आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी, व्यापारही करण्यासाठी आणि परिसरातील भूमिपुत्रांचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी स्वतःचा आरमार उभं करणारे, जलदुर्ग बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं आणि सर्वार्थानं भारतीय आरमाराचे जनक आहेत। या जंजिऱ्याच्या किल्ल्याचा इतिहास सांगायला जाणारी जी मंडळी आहेत त्यांना मी दोष देत नाही, त्यांना कुठलं प्रशिक्षण नाही, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते हा व्यवसाय करतात। छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिसराचा इतिहास सांगता येत नाही। जंजिरा किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघंही संबंधित आहेत। त्यामुळं जंजिऱ्याच्या किल्ल्याचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजीराजांचं कर्तृत्व, छत्रपती संभाजीराजांचं कर्तृत्व याची माहिती देणं गरजेचं आहे। यातली कसलीही आणि कोणतीही माहिती या किल्ल्याच्या संदर्भामध्ये आजूबाजूच्या या गाईड लोकांकडून दिली जात नाही। मुळात त्यांच्याकडे प्रशिक्षण नसतं, मुळात त्यांना माहिती नसते, मुळात छत्रपतींच्या इतिहासाची त्यांची ओळख नसते आणि आमच्या राज्य शासनाकडं महाराजांच्या इतिहासाबद्दल जेवढी अनास्था आहे तेवढी अनास्था अन्य कोणाकडं नाही। एका बाजूला म्हणायचं की शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे सरकार चालवतो आहोत। सरकार कोणीही चालवू देत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं चालवू देत, एकट्या काँग्रेस पक्षानं चालवू देत, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनं चालवू देत, नाहीतर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येऊन सरकार चालू देत। राजकारण्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यापुरतं घ्यायचं आहे। इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी, त्यांच्या इतिहासाशी, त्यांच्या कर्तृत्वाशी या राजकारण्यांचा कसलाही आणि कोणताही संबंध नाही, अशा थाटात ही मंडळी वावरत असतात। या जंजिऱ्याच्या किल्ल्यावर जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि वर्षभरामध्ये पावसाळ्याचा काही कालखंड सोडला तर असंख्य लोक जर हा किल्ला बघायला येत असतील तर छत्रपतींच्या इतिहासाचा अँगल ठेवून जो आहे तो या किल्ल्याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे। इतिहास असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला। कोळी समाजातले महाराजांच्या आरमारातले एक अधिकारी होते लाय पाटील नावाचे, त्या अधिकाऱ्यानं ऐन भरतीमध्ये किल्ल्याच्या तटांना, जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या तटांना जे आहे ते शिड्या उभ्या केल्या। शिवाजी महाराजांना या लाय पाटलांच्या कर्तृत्वाचा आणि पराक्रमाबद्दल जे आहे ते अतिशय अभिमान होता
लाय पाटलांनी ह्या शिड्या उभ्या केल्या, परंतु वेळेवर रसद आली नाही. रसद यायला उशीर झाला आणि लाय पाटलांना रात्रीच्या मध्यरात्री उभ्या केलेल्या शिड्या ज्या आहेत ते काढून परत यावं लागलं. या लाय पाटलांच्या कर्तृत्वाला शिवाजी महाराजांनी अतिशय गौरवलेला आहे. शिवाजी महाराजांनी या लाय पाटलांना जे आहे ते पालखीचा सन्मान दिला. लाय पाटील असं म्हणाले महाराजांना की महाराज, तुम्ही मला पालखीचा सन्मान देत आहात, परंतु मी समुद्रावर राहणारा माणूस आहे, पालखीचा सन्मान मी घेऊन काय करू. महाराजांच्या लक्षात आलं की समुद्रावर राहणाऱ्या माणसाला जमिनीवरच्या पालखीचा उपयोग नाही. महाराजांनी एक गलबत बांधलं, त्या गलबताचं नाव पालखी ठेवलं आणि ते गलबत जे ते लाय पाटलांना दिलं. जंजिऱ्याचा किल्ला बघायला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते लाय पाटलांची ही आठवण सांगितली गेली पाहिजे. ऐन मध्यरात्री भरतीच्या वेळी या गडाच्या बुरुजाला, गडाच्या भिंतीला शिड्या लावणारे लाय पाटील हे लोकांसमोर पोचले पाहिजेत. अतिशय अभेद्य असा किल्ला आहे. गडावर गोड्या पाण्याचे तलाव आहेत. गडावर कलाल बांगडी नावाची एक मोठी आणि अशी सुंदर तोफ आहे की ज्या तोफेच्या वापर करून जे ती सिद्ध्यांनी हा किल्ला जो आहे तो अजिंक्य ठेवला, अभेद्य ठेवला. हा किल्ला जिंकण्याची संधी लाय पाटलांच्या कर्तृत्वामुळं महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांना मिळालेली होती. काही तांत्रिक चुकामुळं जी आहे ती ही संधी डावलली गेली. काही तांत्रिक चुकामुळं या संधीचा फायदा मराठ्यांना घेता आला नाही. परंतु हा जंजिऱ्याचा किल्ला जिंकण्यापर्यंत जे आहे ते महाराज आणि महाराजांचे आरमार पोचलेलं होतं हे लक्षात आलं पाहिजे आणि हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की जंजिऱ्याचं महत्त्व कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे. कासा किल्ला म्हणून ओळखला जाणारा जो परिसर होता तो परिसर महाराजांनी ताब्यात घेतला आणि तिथं पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला. या पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी, नियमितपणानं जाण्यासाठी येण्यासाठी जी आहे ती वाहतूक व्यवस्था करणं आणि महाराजांनी बांधलेला, संभाजी महाराजांनी संरक्षित केलेला पद्मदुर्गाचा किल्ला हाही पर्यटकांना दाखवणं ही आपली जबाबदारी समजून राज्य शासनानं त्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे. हे करण्याची क्षमता असलेलं सरकार आम्हाला हवं आहे. हे करण्यासाठी सरकारनं कटिबद्ध होणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला हा जंजिऱ्याच्या किल्ल्यात बघून पर्यटक जे ते आपापल्या घरी परत जातात. कधीतरी पर्यटकांचे पाय पद्मदुर्ग किल्ल्याला लागले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकातली साधनसामुग्री वापरून पद्मदुर्ग किल्ला कसा बांधला असेल आणि जंजिऱ्याच्या सिद्धींवर कंट्रोल निर्माण करण्याकरता कशा प्रकारे हा अथक उद्योग केला असेल याची कल्पना जी आहे ती पद्मदुर्ग किल्ला पाहिल्याशिवाय लोकांना येणार नाही. कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे आकार असल्यामुळे या किल्ल्याला पद्मदुर्ग किल्ला म्हणत असावेत किंवा हे नाव महाराजांनी ठेवलं असावं. हा पद्मदुर्ग किल्ला हाही पर्यटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जंजिऱ्याच्या किल्ल्याचा इतिहास सांगत असताना आणखी एक गोष्ट सांगितली गेली पाहिजे की जी छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातली आहे. कोंडाजी फर्जंद भोसले हे अद्भुतरित्या किल्ले जिंकण्यामध्ये तज्ज्ञ असलेले, आजच्या भाषेत एक्सपर्ट व्यक्तिमत्व होतं. अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी पन्हाळ्याचा किल्ला जो आहे तो आदिलशहाकडून जिंकून घेऊन महाराजांना दिलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये म्हणजे 1681 ते 1689 हा छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड 81-82चा कालखंड होता. छत्रपती संभाजी महाराज जे ते रायगडावर दरबारात बसलेले होते. कोंडाजी फर्जंद भोसले महाराजांपुढे आले. संभाजी महाराजांचे आणि कोंडाजी फर्जंद भोसले यांचे काहीसे वाद झाले. संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद भोसले यांना दरबारातून हाकलून दिलं. कोंडाजी फर्जंद भोसले दरबारातून गेले, ते थेट जंजिऱ्याला गेले. तिथं सिद्धींना भेटले. माझं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं भांडण झालं. त्यांनी माझा अपमान केला. मी शिवाजीराजांचा प्रामाणिक सैनिक होतो, माझा अपमान मला सहन होत नाही वगैरे वगैरे गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोंडाजी फर्जंद भोसले यांनी सिद्ध्यांना सांगितल्या. स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आणि जंजिऱ्याच्या किल्ल्यात प्रवेश मिळवला. जंजिऱ्याच्या किल्ल्यामध्ये कोंडाजी फर्जंद भोसले यांनी प्रवेश मिळवल्यानंतर गडावरील दारूची कोठारं उडवायची, गडाचा भेद करायचा, गडावरनं मराठ्यांच्या मदतीनं हल्ला करायचा आणि हा किल्ला जिंकायचा, अशा प्रकारचं नियोजन छत्रपती संभाजी महाराज आणि कोंडाजी फर्जंद भोसले यांनी केलेलं होतं. कुठून तरी बिंग फुटलं, कुठून तरी ही गुपित बातमी जी आहे ती सिद्ध्यांपर्यंत पोहोचली आणि सिद्ध्यांनी कोंडाजी फर्जंद भोसले यांना पकडलं. कोंडाजी फर्जंद भोसले यांची हत्या केली आणि त्यांचं डोकं कापून जे आहे ते त्यांना जे ते मारून टाकलं. कोंडाजी फर्जंद भोसले यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आपले प्राण अर्पण केले. त्यात त्यांना अपयश आलं असेल पण कोंडाजी भोसले यांच्या पराक्रमाचं आणि प्रयत्नाचं महत्त्व कमी होत नाही. जंजिऱ्याचा किल्ला बघणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला कोंडाजी फर्जंद भोसले हे माहिती असले पाहिजेत.
कोंडाजी फर्जंद भोसले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम आणि दोघांनी हा किल्ला जिंकण्यासाठी घेतलेली मेहनत याची माहिती या किल्ल्यावर उभ्या राहिलेल्या प्रत्येक पर्यटकाला दिली गेली पाहिजे. ही देण्यासाठी कोणतंही साधन नाही. तिथले जे स्थानिक गाईड म्हणून काम करणारी जी मुलं आहेत त्यांना महाराज माहीत नाहीत, त्यांना शंभूराजांबद्दल काही माहिती नाही. या गडाचा हा इतिहास कोंडाजी फर्जंद भोसले आणि लाय पाटलांचा पराक्रम जो आहे ते सांगू शकत नाहीत. खरं तर एक लोककथा आहे, त्याला फारसा आधार इतिहासाचा किती आहे माहीत नाही, पण असं सांगितलं जातं की एक पोर्तुगीज महिला होती, फिरंगी महिला होती. फिरंगी महिला म्हणून तिचं वर्णन लोककथांमध्ये आहे. तिचं रोज किंवा रोजमेरी असं काहीतरी नाव आहे आणि ह्या रोजमेरीच्या प्रेमामध्ये कोंडाजी पडले. कोंडाजींनी ह्या रोजमेरीला जे आहे ते किल्ला सोडून जे आहे ते जायचं होतं. कोंडाजी फर्जंद भोसलेंनी जे आहे ते सिद्ध्यांना सांगितलं की मी किल्ला सोडून जातो आहे, काही दिवसात परत येईन, माझी काही घरची कामं राहिलेली आहेत. तिथं रोजमेरीला ज्या कोंडाजींनी बोलवलं आणि सांगितलं की मी शिवाजीराजांचा सैनिक आहे, मी शंभूराजांचा सेवक आहे, काही दिवसात मराठी या किल्ल्यावर हल्ला करणार आहेत, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो, तू माझ्याबरोबर चल. ती म्हणाली माझे कपडे घेऊन येते. कपडे घ्यायला गेले आणि तिनं सिद्ध्यांना बातमी सांगितली. ती बातमी सिद्ध्यांना कळाल्यानंतर त्यांनी कोंडाजी फर्जंद भोसलेंना पकडलं आणि कोंडाजी फर्जंद यांचा निघृण खून, त्यांचा निघृण हत्या जी आहे ती सिद्ध्यांकडून घडली असं काहीतरी सांगितलं जातं. हेही तपासलं पाहिजे. याचीही माहिती एक कल्पकता म्हणून जे आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जंजिऱ्याचा किल्ला हा मराठ्यांच्या पराक्रमानं त्याचा परिसर जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधल्यानंतर, राजपुरी ताब्यात घेतल्यानंतर, मुरुडवर आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर, चौल आणि रेवदंडा परिसरामध्ये स्वतःची लष्करी ठाणी उभी केल्यानंतर जे आहे ते पोर्तुगीजांचा श्वास कोंडला जात होता. पोर्तुगीजांच्या कारवायांवर प्रतिबंध होत होता. वेंगुर्ल्याच्या यशवंतगडापर्यंत पासून ते खांदेरी उंदेरी बेटापर्यंत मुंबईजवळच्या 350-400 किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारदारानं आणि जहाजांनी आणि ह्या आरमारी किल्ल्यांनी जे आहे ती स्वतःच्या ताब्यात ठेवलेला होता आणि समुद्रावरच्या सगळ्या प्रवासाची सूत्रं आपल्या ताब्यात ठेवली होती. एखादा कोर्लईसारखा पोर्तुगीजांचा किल्ला जो आहे तो बाजूला होता, एखादा जंजिऱ्यासारखा किल्ला होता आणि हे किल्ले असतानाही मराठ्यांच्या समुद्रावरच्या आधिपत्याला प्रतिबंध घालणं जे आहे ते सिद्ध्यांना शक्य झालं नाही, पोर्तुगीजांना शक्य झालं नाही, ब्रिटिशांना आणि डचांना शक्य झालं नाही. हा सगळा इतिहास जो आहे तो जंजिऱ्याचा किल्ला बघत असताना पर्यटकांना सांगितला जाणं आणि पर्यटकांना हा किल्ला अधिक शिवमय पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. हे गरजेचं काम राज्य शासनानं केलं पाहिजे. 100 रुपये जे आहेत ते या राजपुरीच्या त्या धक्क्यावरून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी जे ते घेतले जातात. अतिशय जवळचा मार्ग उपलब्ध असताना पर्यटकांना लांबणं नेलं जातं. बऱ्याचदा येताना जे आहे ते पर्यटकांना चुकीच्या पद्धतीनं माहिती देऊन जे आहे ते पाण्यामध्ये ती बोट उभी केली जाते आणि पाण्यातून त्यांना आत जे आहे ते त्या बोटीत चढवलं जातं. पैसे मिळवण्यासाठी स्थानिक लोक ज्या प्रकारचे प्रयत्न करतात ते प्रयत्न पर्यटकांचे हाल करणारे प्रयत्न, पर्यटकांसाठी धोका असणारे प्रकार आहेत. राज्य शासनानं स्वतःच्या बोटी ज्या आहेत त्या तिथं ठेवाव्यात. राज्य शासनानं स्वतःची व्यवस्था तिथं निर्माण करावी. एखादा जो आहे तो व्यक्ती जो आहे तो तिथं बसवला जातो की तो सांगतो की मी या समुद्रावरचा जो आहे तो तटरक्षक आहे. तो तटरक्षक जे आहे ते तिथं मोबाईल घेऊन मोबाईलवर खेळत बसलेला असतो. पर्यटक येतात कुठून, येतात किती, जातात कसे याकडे त्याचं काहीही लक्ष नसतं. राज्य शासनानं ही वाहतूक व्यवस्था जंजिऱ्याची ताब्यात घ्यावी. पद्मदुर्गाची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था जी ती निर्माण करावी. ती जी स्थानिक माणसं आहेत त्यांना त्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सहभागी करून घ्यावं, त्यांना रोजगार द्यावा आणि महाराजांचा इतिहास, छत्रपतींचा पराक्रम सांगणारा हा सगळा परिसर जो आहे आणि जंजिरा किल्ला मराठ्यांना जिंकता आला नाही, महाराजांना या किल्ल्यावर भगवा फडकवता आला नाही, तरीही हा किल्ला घेण्याकरता महाराजांनी केलेले अथक प्रयत्न, लाय पाटील आणि कोंडाजी फर्जंद भोसले या दोघांच्या पाठीमागं ज्या ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे उभे राहिले त्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत द्यावी, लोकांपर्यंत पोचवावी ही गरज आहे. ही गरज शासनानं स्वतः स्वीकारली पाहिजे. पर्यटन मंत्रालय आमचं नेमकं काय करतं आहे आणि पर्यटन मंत्री जे आहेत ते कोणत्या उद्योगात आपला वेळ घालवत आहेत हेही या निमित्तानं सांगितलं गेलं पाहिजे.
मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याची जी अवस्था आहे तीच अवस्था सिंधुदुर्गाची आहे, तीच अवस्था रायगडची आहे. मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याबद्दल आवर्जून सांगण्याचं कारण असं की दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या, नाताळच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्रातनं हजारो पर्यटक इथं येतात आणि कुठल्याही इतिहासाची माहिती न घेता स्थानिक माहिती सांगणाऱ्यांकडून महाराजांना, शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना जिंकता न आलेला किल्ला म्हणून जंजिऱ्याच्या किल्ल्याला भेट देतात आणि 40-45 मिनिटात तिथून माघारी येतात. हे होता कामा नये. महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं पोचवण्याची जबाबदारी राज्य शासनानं आपल्या अंगावर घ्यावी. जय भवानी, जय शिवाजी.